तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आता चॅप्टरच्या शेवटच्या पॉईंटवर आलो. ठीक आहे. अगेन हा थिअरॉटिकल पॉईंट आहे, जास्त काही जास्त वेळेस विचारलेला नाही आहे, कमी महत्त्वाचा आहे. पण ठीक आहे, काहीतरी वेळेस विचारलेला पण आहे, असं नाही की याला अभ्यासच नाही करायचा. ठीक आहे. फ्री ऑसिलेशन्स, फोर्स ऑसिलेशन्स अँड रेझोनन्स. तर याच्यामधला ना हा रेझोनन्स फार महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. रेझोनन्स. ठीक आहे. हेडिंग कसं आहे तुमचं? फ्री ऑसिलेशन्स, फोर्स ऑसिलेशन्स अँड रेझोनन्स. तर रेझोनन्स हा फिनॉमेना थोडंसं जास्त महत्त्वाचा आहे, याच्यामध्ये त्याला कॉन्सन्ट्रेट व्यवस्थित करा. ठीक आहे. आणि हा थिअरॉटिकल पॉईंट असल्यामुळे ना मुलांना थोडंसं याच्यामध्ये कन्फ्युजन भरपूर राहते. डेफिनेशन पाठ करतात, पण MCQ जर विचारलं तर आम्हाला कन्सेप्च्युअल नॉलेज पाहिजे, तर तिथं मग आमची गडबड होऊन जाते. त्यामुळं या फ्री ऑसिलेशन्स, फोर्स ऑसिलेशन्स, ठीक आहे, आणि रेझोनन्सला मी नेहमी काय करतो, ठीक आहे, एका एक्झाम्पलवरनं ठीक आहे एक्सप्लेन करत असतो. ठीक आहे. प्रत्येक बॅचला मी असंच सांगतो. माझं असं म्हणणं आहे की ऑसिलेशन्सच्या ऐवजी तुम्ही जे अभ्यास करता, तुमची स्टडी कन्सिडर करा. मग हा टॉपिक कसा होईल? फ्री स्टडी, फोर्स स्टडी अँड रेझोनन्स. रेझोनन्स तर रेझोनन्सच आहे, म्हणजे मी ऑसिलेशन्सच्या ऐवजी फक्त स्टडी इमॅजिन करा असं म्हणतोय. ठीक आहे. मी एक्झाम्पल देतोय ना, माझ्या मनाने एक एक्झाम्पल देतोय, पण ते एक्झाम्पल जर तुम्हाला लक्षात आलं तर ते करेक्ट आहे. हा टॉपिक, हा पूर्ण टॉपिक त्याच्यावरनं एक्सप्लेन करता येतो. एक्झाम्पल 2च मिनिटाचा आहे, पण त्या 2-3 मिनिटाच्या एक्झाम्पलवरनं हा टॉपिक किंवा हा पॉईंट आम्हाला करेक्ट कळलं. आता मी एक्झाम्पल स्टार्ट करतोय. एक्झाम्पलमध्ये मी सुरुवातीला मेन्शन केला की फ्री ऑसिलेशन्स म्हणजे फ्री स्टडी, म्हणजे ऑसिलेशनच्या ऐवजी मी स्टडी म्हणतोय. फोर्स ऑसिलेशनच्या ऐवजी फोर्स स्टडी. बरोबर. ठीक आहे. फ्री स्टडी म्हणजे काय? ठीक आहे, ज्यावेळेस आम्हाला आमच्या मनातनं अभ्यास करावासा वाटतो, म्हणजे आम्हाला असं ठीक आहे घरी बसलेलं असल्यानंतर किंवा क्लासरूममध्ये आमच्या मनातून येतं अभ्यास करावं, मग आम्हाला मनातून ज्यावेळेस अभ्यास करावा असं येतो आम्ही अभ्यासाला बसतो, ते झालं फ्री स्टडी. पण फ्री स्टडी करताना ते आमच्या मनातून आलेलं राहतं, त्यावेळेस आम्ही आमच्या नॅचरल क्षमतेनं अभ्यास करत असतो, फ्रीली अभ्यास करत असतो. ठीक आहे. नॅचरल क्षमतेनं करतो. ठीक आहे, कारण आतमधून आलेलं आहे ते. क्लिअर. मग हेच असतं फ्री ऑसिलेशनमध्ये, ते आपण बघूयात कशा. फोर्स स्टडी म्हणजे काय? फोर्स स्टडी म्हणजे तुम्ही घरी बसलेले आहात, ठीक आहे, तुमच्या मनात काहीतरी खेळण्याचा विचार चालू आहे, पण तुमच्या पॅरेंट्सनी तुम्हाला म्हटलं अभ्यासाला बस. आता पॅरेंट्सनं म्हटल्यामुळे आता अभ्यासाला बसावंच लागतं, पण आतून नाही आहे ते तुमच्या मनातून तुम्हाला अभ्यास करावासा वाटत नाही आहे, फोर्सफुली अभ्यास करावा लागतोय. फोर्स स्टडी तेच होत असतं मग फोर्स ऑसिलेशनमध्ये सुद्धा. मला वाटतं की हे एक्झाम्पल एवढंही काही डिफिकल्ट नाही आहे. फ्री स्टडी म्हणजे आमच्या मनातून आलं, अभ्यास केला, मग ते अभ्यास करताना आम्ही आमच्या नॅचरल क्षमतेनं करत असतो, त्यावेळेस अभ्यासही चांगला होत असतो. फोर्स स्टडी म्हणजे आमच्या मनातून नाही आहे, कोणीतरी बाहेरून, म्हणजे आमचे पॅरेंट्स आमच्यावरती फोर्स टाकतात आणि मग आम्ही अभ्यासाला बसतो. फोर्स स्टडी त्यावेळेस मात्र आम्ही आमच्या नॅचरल क्षमतेनं नाही करत अभ्यास. ठीक आहे. त्यावेळेस चांगला अभ्यासही होत नसतो. ठीक आहे. मला वाटतं हे 2 कन्सेप्ट लक्षात आले असतील. आता रेझोनन्स बघा. रेझोनन्स हा एक असा फिनॉमेना आहे ज्याच्यामध्ये ना, ठीक आहे, पहिली गोष्ट म्हणजे रेझोनन्स हा फोर्स ऑसिलेशन किंवा फोर्स स्टडीच्या वेळेस तयार होतो. फ्री स्टडी किंवा फ्री ऑसिलेशनच्या वेळेस नाही. रेझोनन्स हा एक फेनॉमेना आहे, ठीक आहे, जे फोर्स ऑसिलेशन किंवा फोर्स स्टडीच्या वेळेसच तयार होते. मग त्यावेळेस काय असते सर? बघा, रेझोनन्सला ना करेक्ट लक्षात ठेवा, मी जसं सांगतोय तसं. रेझोनन्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, आता तुमच्या मनात तर इच्छा नाही आहे, ठीक आहे, तुमच्या मनात तर इच्छा नव्हती ना. फोर्स स्टडी म्हणजे काय? तुमच्या मनात नसताना सुद्धा तुम्ही अभ्यासाला बसलेला. पण सर कुठंतरी बसल्यानंतर ना एक सिच्युएशन आली किंवा एक अशी कंडिशन आहे, ठीक आहे, की तुमच्या आतमधूनही, तुमच्या नॅचरल, ठीक आहे, तुमच्या आतमधूनही तुम्हाला असं वाटलं की आता अभ्यास करूयात, ठीक आहे, आणि बाहेरून म्हणजे पॅरेंट्सनं पण म्हटलं की अभ्यासाला बस. म्हणजे मला काय म्हणायचं बघा, रेझोनन्सचा अर्थ मी स्टडीच्या फॉर्ममध्ये सांगतोय की तुमच्या पॅरेंट्सनी तुम्हाला कमांड दिली किंवा फोर्स टाकला तुमच्यावर अभ्यास करा, आणि त्याच इन्स्टंटला तुमच्याही आतून आलं की नाही अभ्यासाला बसायला पाहिजे. म्हणजे एक झालं ते, तुम्ही तुमच्या मनातनं अभ्यास करावासा वाटणं आणि तुमच्या पॅरेंट्सनी तुम्हाला अभ्यासाला बस बाहेरून, ते बाहेरून येतं कमांड, ठीक आहे, फोर्सफुली येतं ते, ठीक आहे. म्हणजे त्या पॅरेंट्सनी तुम्हाला अभ्यासाला बस म्हणणं आणि तुमच्या आतून येणं, हे जर एक झालं तर तो फेनॉमेना असतो रेझोनन्स. क्लिअर आहे का? मग हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं, आणि हेच जशाला तसे कन्सेप्ट इथे येणार आहे. आता मी एक एक्सप्लेन करतो की काय आहे या फ्री ऑसिलेशन्सचं म्हणणं, फोर्स ऑसिलेशन्सचं म्हणणं आणि रेझोनन्सचं. मी डेफिनेशन सांगतोय सुरुवातीला, व्यवस्थित लक्षात द्या.
त्याच्यानंतर याचे एक एक एक्झाम्पल पण सांगतो. याच्या वेळेस काय म्हटलं होतं आपण, जर का एखादा याच्या वेळेस काय म्हणतोय आपण, जर का एखादा पेंडुलम फ्रीली ऑसिलेट होत असेल बघा, फ्रीली म्हणजे त्याच्यावरती काहीच लोड नाही, ठीक आहे, त्याच्या नॅचरल क्षमतेनं तो ऑसिलेट करतो, तर याला म्हणायचं फ्री ऑसिलेशन्स. म्हणजे पेंडुलम किंवा बॉडी, पेंडुलम किंवा बॉडी पण म्हणू शकतो, इथं पेंडुलम आहे म्हणून पेंडुलम, ऑसिलेट्स with its natural frequency. ठीक आहे, म्हणजे मला डेफिनेशन मध्ये काय म्हणायचं, इफ पेंडुलम ऑसिलेट with its natural frequency then that oscillations is called as free oscillation. Clear आहे ना? If pendulum oscillate with its natural frequency then it is called as free oscillations. Natural frequency का म्हटलं मी, कारण नैसर्गिक क्षमता त्यावेळेस जास्त असते ना, नॅचरल फ्रिक्वेन्सी महत्वाचं आहे. मग या नॅचरल फ्रिक्वेन्सीला आपण एफ नॉट असं म्हणत असतो. फोर्स ऑसिलेशन म्हणजे काय सर, हे बघा हा फोर्स ऑसिलेशनचा टाईप झाला, याच्यावरनं हा कंटिन्युअसली ऍक्ट होतो, या पेंडुलम वरती हा कंटिन्युअसली ऍक्ट होतो. ठीक आहे, म्हणजे मी एक्झाम्पल घेऊन दाखवायचं झालं तर अशा पद्धतीने बघा. ठीक आहे, हा पेंडुलम झाला, ठीक आहे, याला मी ऑसिलेट एकदा तर दिला ना, एकदा फोर्स दिला, ऑसिलेशन स्टार्ट होण्यासाठी तर द्यावंच लागेल, पण आता पुन्हा देत नाहीये, मग याच्या ऑसिलेशन म्हणजे फ्री ऑसिलेशन्स. फोर्स ऑसिलेशन म्हणजे काय मग सर, की फोर्स ऑसिलेशन मध्ये कंटिन्युअसली याला फोर्स देतोय मी, कंटिन्युअसली देतोय, हे झालं फोर्स ऑसिलेशन्स. क्लिअर आहे? बर, मग फोर्स ऑसिलेशनची डेफिनेशन काय, की व्हेन पेंडुलम oscillates under the action of external periodic force. एक्सटर्नल पिरियडिक फोर्सच्या अंडर जर ऑसिलेशन होत असेल देन दॅट ऑसिलेशन्स आर कॉल्ड ॲज फोर्स ऑसिलेशन. मला वाटतं की आता हा पॉइंट क्लिअर आहे. ठीक आहे, बरं या फोर्स ऑसिलेशन मध्ये बॉडीकडे जी फ्रिक्वेन्सी राहते त्या फ्रिक्वेन्सीला एफ सफिक्स डी ड्रायव्हर फ्रिक्वेन्सी असं म्हणतात, ड्रायव्हर फ्रिक्वेन्सी म्हणतात. क्लिअर आहे? हे दोन डेफिनेशन व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, यांच्या डायग्रामही काढला तर चालते. ठीक आहे, नेक्स्ट कन्सेप्ट येतो फेनॉमेना. नेक्स्ट फेनॉमेना येतो रेझोनन्सचा. तर रेझोनन्स म्हणजे काय बघा, रेझोनन्सचं पहिलं स्टेटमेंट आम्हाला लिहावं लागेल की इट इज हॅपन इन फोर्स ऑसिलेशन्स. हे फोर्स ऑसिलेशन मध्ये होत असतं पहिलं स्टेटमेंट. पण याची डेफिनेशन काय की व्हेन फ्रिक्वेन्सी ऑफ, ठीक आहे, एक्सटर्नल पेरियडिक फोर्स इज इक्वल टू, ठीक आहे, नॅचरल फ्रिक्वेन्सी of pendulum, then it is called resonance. ठीक आहे, याला रेझोनन्स म्हणतात. ठीक आहे, म्हणजे फोर्स ऑसिलेशन चालू होते पेंडुलमचे, फोर्स ऑसिलेशन पेंडुलमचे चालू होते, पण काय झालं की एक सिच्युएशन अशी आली की या पेंडुलमची नॅचरल फ्रिक्वेन्सी, त्याची नैसर्गिक फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, आणि या पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी हे एक झाली. ठीक आहे, तुमच्या घरच्यांनी तुम्हाला अभ्यासाला बस म्हणणं आणि तुमच्या आतून अभ्यास करावासा वाटणं हे एक झालं, त्याला म्हणायचं रेझोनन्स. तो फेनॉमेना असतो. ठीक आहे, ही झाली डेफिनेशन. पण या रेझोनन्समध्ये अजून एक पॉईंट लक्षात घ्या किंवा नोट करून घ्या की बॉडी, ठीक आहे, ऑसिलेट्स विथ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड. म्हणजे यावेळेस त्याचे ॲम्प्लिट्यूड, आता हे स्टडीसाठी हा पॉईंट लागू होणार नाही, हा पेंडुलमचा कन्सेप्ट आहे. पेंडुलमच्या वेळेस ॲम्प्लिट्यूड येईल, मग ऑसिलेशन ज्यावेळेस रेझोनन्स तयार होते त्यावेळेस त्या बॉडीचे ऑसिलेशन्स हे मॅक्झिमम राहतात. बॉडी ऑसिलेट विथ मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड, ए फॉर ॲम्प्लिट्यूड. क्लिअर आहे? चला, मग हे आता तुमच्या आजच्या हेडिंगचा सर्वच्या सर्व एक्सप्लेनेशन झालं. याच्यानंतर ना तुम्हाला त्यांनी टेक्स्टबुकमध्ये एक डायग्राम काढून दिली, फास्टमध्ये मी त्यालाही एक्सप्लेन करतो. ठीक आहे, ठीक आहे, हे झालं पेंडुलम. ए हा सॉलिड आहे, हा हलो आहे, हा पण हलो आहे. ठीक आहे, आणि हा पेंडुलम आहे. ठीक आहे, बी सी डी. इथे बेसिकली ए इज इक्वल टू सी इज इक्वल टू लेंथ, म्हणजे
ए ची लेंथ सी ची लेंथ सारखी आहे, ते दिसते पण आम्हाला थोडीफार वेगळी दिसत असेल, पण मी इथं मेन्शन केलं की लेंथ ऑफ पेंडुलम ए इज इक्वल टू लेंथ ऑफ पेंडुलम सी, बाकी दोघांची नाही आहे. मग मला एक गोष्ट सांगा, ठीक आहे, आणि हे रॉड आहे बरं का, इथं असं वरती हँग झालेलं आहे, ठीक आहे, हा रॉड आहे, रॉड, ठीक आहे, वरती हँग झालेला आहे. मग मला एक गोष्ट सांगा, जर मी मोशन स्टार्ट करण्यासाठी सुरुवातीचा फोर्स ए ला दिला तर ए सॉलिड आहे म्हणजे तो ऑसिलेट होईल. मग हा ऑसिलेट झाला, ठीक आहे, एक्सटर्नल पिरियडिक फोर्स याच्यावर दिला मी आणि याला सोडून दिलं, मग याचं ऑसिलेशन कोणतं? फ्री ना, कारण याच्यावरती सुरुवातीला एक्सटर्नल फोर्स मी अप्लाय केला आणि दिला जोडून, मग हा याचा ऑसिलेट होतोय, मग हे फ्री ऑसिलेशन्स आहे. पण याच्या ऑसिलेशन्समुळं रॉडचं ऑसिलेशन झालं आणि यांच्यावरती फोर्स क्रिएट झाला, म्हणजे यांचे ऑसिलेशन हे अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स झाले. म्हणजे या बी सी डी चे ऑसिलेशन्स हे फोर्स ऑसिलेशन्स आहेत, एचं ऑसिलेशन फ्री ऑसिलेशन्स आहे. मला वाटतं की आता हे कळायला पाहिजे आम्हाला. मग एला ना ड्रायव्हर पेंडुलम पण म्हणतात, ड्रायव्हर पेंडुलम किंवा सोर्स पेंडुलम पण म्हणतात, ठीक आहे, सोर्स किंवा ड्रायव्हर पेंडुलम असं, ठीक आहे, म्हणतात. ठीक आहे, तर आता एचा रोल संपला. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्याकडं टाइम पिरियड टीचा फॉर्म्युला आहे 1/f आणि टीचा फॉर्म्युला काय होता? टी इज इक्वल टू 2π√L/g. फ्रिक्वेन्सीच्या वेळेस लिहिताना उलट करून लिहावं लागलं. ठीक आहे, सॉरी, मला काय म्हणायचं बघा, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/t आणि टीचा हा जर फॉर्म्युला इथं टाकला तर याचा रेसिप्रोकल करावा लागेल, म्हणजे 1/2π√G/L. तर हा फॉर्म्युला झाला फ्रिक्वेन्सीचा. मग फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म्युल्यामध्ये लेंथ आहे ना, जी तर कॉन्स्टंट, 2π पण कॉन्स्टंट. म्हणजे मला सांगा, ज्या पेंडुलमची या सोर्सच्या पेंडुलम एवढी लेंथ असेल त्याची फ्रिक्वेन्सी आणि सोर्स पेंडुलमची फ्रिक्वेन्सी सारखी राहील. म्हणजे बेसिकली फ्रिक्वेन्सी ऑफ पेंडुलम ए इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ पेंडुलम सी या पर्टिक्युलर केसमध्ये राहील, बाकीच्यांची राहणार नाही, कारण लेंथ वेगळी वेगळी आहे आणि फ्रिक्वेन्सी डिपेंड्स अपॉन लेंथ ऑफ द पेंडुलम. मला वाटते की हे कळालं असेल आता आम्हाला. मग मला एक गोष्ट सांगा, जर सी ची फ्रिक्वेन्सी आणि ए ची फ्रिक्वेन्सी, म्हणजे याला आपण एक्सटर्नल पिरियडिक, याच्यासाठी हा एक्सटर्नल पिरियडिक फोर्स आला, मग एक्सटर्नल पिरियडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी आणि याची नॅचरल फ्रिक्वेन्सी हे एक झाली. ठीक आहे, हे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीनं, ठीक आहे, ऑसिलेट होतोय. बरं, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी म्हणण्यापेक्षा याची जर नॅचरल फ्रिक्वेन्सी असेल, कारण हा फ्री ऑसिलेशन्स करतोय, म्हणजे याच्याकडं, कारण याच्यावरती आपण सुरुवात केली ना, हे फ्री ऑसिलेशन्स होते, मी सांगितलं होतं बोलताना. मग फोर्स याच्यावर टाकला, याला दिलं सोडून, म्हणजे याची फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे. मग याची फ्रिक्वेन्सी आणि याची फ्रिक्वेन्सी एक झाली तर सी त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीनं ऑसिलेट करतोय. पण सी ऑसिलेट नॅचरल फ्रिक्वेन्सीनं कोणत्या कंडिशन मध्ये करतोय? अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. म्हणजे बेसिकली बघा, इथं बेसिकली ना एक्सटर्नल पिरियडिक फोर्स आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी ही मॅच झाली. नॅचरल फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, ही सी साठी मॅच झाली, सी साठी. म्हणजे सी हा रेझोनन्स मध्ये आहे, रेझोनन्स मध्ये आहे. सी सुरुवातीला फोर्स ऑसिलेशन मध्ये होता, स्वतःची त्याची अभ्यास करण्याची किंवा ऑसिलेट होण्याची तयारी नव्हती, रॉड आला म्हणून तो ऑसिलेट झाला. पण नंतर एक सिच्युएशन अशी आली की यांची आणि याची नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे याचीच नॅचरल फ्रिक्वेन्सी, म्हणजे अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स हा याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीला मॅच होतोय. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी मॅच झाली. सी हा रेझोनन्स मध्ये गेला, बी आणि डी रेझोनन्स मध्ये नाही आहेत. ठीक आहे, हे एक्झाम्पल तुमच्या त्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. याला वारंवार बघा, थोडंफार कन्फ्युजन असेल तर आपण त्याला क्लिअर करूयात. आता याच्यावरनं थिअरी मला वाटतं की लिहिता यायला पाहिजे, टेक्स्टबुक मध्ये पण दिलेली आहे, मी लिहूनही देईन क्लासमध्ये मात्र. ठीक आहे, इथे एवढा वेळ नाही आहे. ठीक आहे, एवढंच आहे. आता याच्यानंतर याचा एक ग्राफ येतो. ठीक आहे, पण ग्राफला बघण्याच्या आधी मला एक स्टेटमेंट अजून सांगायचं आहे. आतापर्यंत आपण फ्रिक्वेन्सी बद्दल बोललो. आपण बी सी डी चे अँप्लिट्यूडवर जर अशी नजर टाकली ना, तर आपल्याला असं लक्षात येतं की ए चे अँप्लिट्यूड मॅक्झिमम आहे, म्हणजे ए मॅक्झिमम अँप्लिट्यूडनं ऑसिलेट होतोय. बी आणि सी चे अँप्लिट्यूड सुद्धा कमी आहेत. ठीक आहे, कळालं का? सी ची अँप्लिट्यूड मॅक्झिमम आहे, म्हणजे ज्यावेळेस रेझोनन्स मध्ये पार्टिकल किंवा बॉडी किंवा पेंडुलम राहते त्यावेळेस त्याचे अँप्लिट्यूड सुद्धा मॅक्झिमम राहते. आत्ताच लिहून घेतलं होतं. ठीक आहे, मग हे एवढंच होतं या डायग्राम मध्ये. याच्यानंतर आता एक पटकन ग्राफ पण बघायचा आहे आपल्याला. ठीक, त्याच्यानंतर एक ग्राफ पण बघायचा आहे आपल्याला. ठीक आहे, ग्राफ कोणता आहे बघा, अँप्लिट्यूड वर्सेस ड्रायव्हर फ्रिक्वेन्सी. ड्रायव्हर फ्रिक्वेन्सी कोणाला असते? जे फोर्स ऑसिलेशन्स मध्ये राहतात त्यांना असते. मग आपण हा ग्राफ बघितला की ड्रायव्हर फ्रिक्वेन्सी इथं काहीतरी आहे, इथे काहीतरी 2 हर्ट्ज, 3 हर्ट्ज, 4 हर्ट्ज, तर याचा एक ग्राफ आला असा. म्हणजे हा ग्राफ इथे बघा
पीक वर गेला, पीक वर म्हणजे मॅक्झिमम वर गेला, ठीक आहे ना, हा अँप्लिट्यूड आहे. हा इथे मॅक्झिमम वर गेला ना, ए मॅक्स झाला ना, ठीक आहे, अँप्लिट्यूड मॅक्झिमम आहे इथे. मग हा कोणता पॉईंट आहे माहिती आहे का, की इथं एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सची फ्रिक्वेन्सी आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ पेंडुलम, ठीक आहे, हा एफ म्हणजे काय, एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स ची फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स. आणि हे काय, एफ नॉट म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी असते, नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ पेंडुलम. हे मॅच झालेली कंडिशन आहे, त्यावेळेस अँप्लिट्यूड मॅक्झिमम मिळाला. ही एक पर्टिक्युलर सिच्युएशन असते. हा मग हे झालं रेझोनन्स, याला म्हणतात रेझोनन्स, ठीक आहे, याला म्हणतात रेझोनन्स. यावेळेस रेझोनन्स तयार होत असतो. एवढंच तुमच्या याच्यात दिलेलं आहे, ठीक आहे. याच्यापेक्षा आता एक पॉईंट अजून राहिला, की ज्यावेळेस बॉडी रेझोनन्स मध्ये असते ना, म्हणजे आता जो सी नावाचा पेंडुलम होता तो रेझोनन्स मध्ये होता, तर ज्यावेळेस रेझोनन्स मध्ये पेंडुलम राहते किंवा बॉडी राहते त्यावेळेस ती मॅक्झिमम एनर्जी ॲब्झॉर्ब करते. मॅक्झिमम एनर्जी का म्हणतोय, म्हणजे बी सी डी या तिघांपैकी सगळ्यात जास्त टोटल एनर्जी ना सी ची जास्त आहे. का असेल असं, कारण आम्हाला माहिती आहे टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ के ए स्क्वेअर. ए स्क्वेअर आहे ना, म्हणजे टोटल एनर्जी अँप्लिट्यूडवर डिपेंड आहे. आणि आम्हाला माहिती होतं बी सी डी पैकी अँप्लिट्यूड सगळ्यात जास्त कोणाचा, जे रेझोनन्समध्ये आहे त्याचा. रेझोनन्समध्ये कोण होता, सी, म्हणून सी ची टोटल एनर्जी जास्त आहे. ही एनर्जी त्यांनी जास्त कोणीकडून घेतली, एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स कडनं घेतली. मग ज्यांनी जास्ती म्हणजे जो याचा अर्थ काय होते, की जो रेझोनन्समध्ये आहे तो जास्त एनर्जी ॲब्झॉर्ब करतो. बघा एनर्जी तर सगळ्यांनाच आली होती ना, एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स तर बी सी डी तिघांवर ऍड झाला होता, पण त्यापैकी सीनच मॅक्झिमम एनर्जी सुद्धा ॲब्झॉर्ब केली. मग हा पण एक पॉईंट महत्वाचा आहे, की जो ऑब्जेक्ट किंवा पेंडुलम रेझोनन्स मध्ये राहते ते एक्सटर्नल सोर्स कडनं मॅक्झिमम एनर्जी ॲब्झॉर्ब पण करतो. मला वाटतं की आता याच्यात सगळे पॉईंट क्लिअर झाले जेवढे टेक्स्टबुकमध्ये दिलेले होते तेवढे, ठीक आहे. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, लिहून मी देतो, लिहून घेण्याची काळजी अजिबात करू नका, समजून घेण्याची काळजी करा, कारण समजत नाही ते टॉपिक, ठीक आहे. ते जे मी एक्झाम्पल दिलं ते करेक्ट याला बसतं, मुलं तशाच पद्धतीने याला लक्षात ठेवतात, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.